नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आयटक कामगार केंद्राच्या वतीनं मध्यवर्ती बस स्थानकाजवळ केंद्र सरकारच्या विरोधात जेलभरो आंदोलन करण्यात आलं। केंद्र सरकारनं 4ही लेबर कोड मागे घ्यावेत, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांना किमान हमी भाव द्यावा या मागण्या तातडीनं मान्य कराव्यात, अन्यथा इथून पुढच्या काळात यापेक्षाही उग्र आंदोलन छेडू असा इशारा कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी दिला। भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आयटक कामगार केंद्राच्या वतीनं मध्यवर्ती बसस्थानकाजवळ केंद्र सरकारच्या विरोधात जेलभरो आंदोलन करण्यात आलं। केंद्र सरकारनं 4ही कामगार कायदे मागे घ्यावेत, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांना किमान हमीभाव द्यावा या मागण्या तातडीनं मान्य कराव्यात, अन्यथा इथून पुढच्या काळात यापेक्षाही अधिक उग्र आंदोलन छेडू असा इशारा कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी दिला। या ठिकाणी आरोग्य परिचर असेल, या ठिकाणी फेरीवाल्यांचा कायदा आहे, तो कायद्याची सुद्धा अंमलबजावणी होत नाही आहे। दोन्ही MIDC मध्ये कर्मचारी आहेत, म्हणजे सगळे शेतकरी सुखी नाही आहे, विद्यार्थी युवक सुखी नाही आहे, या ठिकाणी जनसामान्य सुखी नाही आहे। या ठिकाणी वाढती महागाई आणि ह्या महागाईला तोंड द्यायचं कसं अशा पद्धतीने चालू आहे। आणि याच्यासाठी मात्र या देशातला पंतप्रधान म्हणून यांनी कुठल्याही याच्यामध्ये बाहेर तुमच्या पत्रकारांच्या माध्यमाने पत्रकारांना सुद्धा सामोरी जात नाही। अशा पद्धतीनं हे जे काही देशभर चालू आहे, या देशभरामध्ये खरं तर कोल्हापूर जिल्ह्यामधील आमच्या अंगणवाडी असतील, आशा वर्कर्स असतील किंवा आरोग्य परिचर असतील, तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की फेरीवाल्यांच्यावर सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर इथं कारवाई होताना दिसते। कायदा आहे, कायद्याची अंमलबजावणी करा म्हणतो, संविधानाची अंमलबजावणी करा आणि संविधानात्मक काम करा असंच आम्ही सांगतो। आणि जो इथून पुढच्या काळामध्ये आम्ही आता जेल भरो करत आहोत, परंतु इथून पुढच्या काळामध्ये याच्यापेक्षा सुद्धा उग्र आंदोलन करण्याची पाळी या सरकारनं आणू नये। ही 4 लेबर कोड ताबडतोबीने मागे घ्यावी, शेतकऱ्यांना किमान हमी भाव द्यावा, त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाची शिफारशी मान्य कराव्यात, अशा पद्धतीने आपल्या माध्यमातून या सरकारला आम्ही संदेश देऊ इच्छितो। दरम्यान कामगार कायदे बदलणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, इन्कलाब जिंदाबाद अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला। यावेळी शाहूपुरी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। या आंदोलनात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड दिलीप पवार, भाकपच्या सचिव मंडळाच्या सदस्य कॉम्रेड स्मिता पानसरे, कॉम्रेड कुंडलिक एकशिंगे, आयटकचे अध्यक्ष कॉम्रेड SB पाटील, कॉम्रेड बन्सी सातपुते, कॉम्रेड सदाशिव निकम, कॉम्रेड बळवंत पवार, कॉम्रेड आनंदराव परुळेकर, अजिम पाटणकर, कविता डवरी, संगीता देवपाठक यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आयटक कामगाराचे पदाधिकारी सहभागी झाले होते।